परंतु मी मुद्दामून आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. तुमच्या सगळ्यांचे आवर्जून आभार मानायचे आहेत. कारण का लोकसभा इलेक्शन जेव्हा लागलं तेव्हा मी अकलूजमधून तुम्हाला सगळ्यांना विनंती केली की एक पार्सल महबूबबाईंकडे बीडला पाठवून द्यायचं आहे. मला वाटलं नव्हतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर शहरातील जनता एवढी मनावर घेईल. परिणितताईंना आपण भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल आणि माझं ऐकल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. मी थोडक्यात काही गोष्टी मांडणार आहे. मी काही राजकारणावर बोलणार नाही, काय नाही, तर पक्षावर बोलायचं मी ठरवलेलं आहे. 1999 सालापासून आपण पक्षाचं काम करतोय सगळीजण. आम्ही मध्यंतरी 5 वर्ष तुमच्या सगळ्यांपासून दूर गेलो. ते का गेलो ते महबूबबाईंनी सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना पण त्याचाच त्रास झालाय, आम्हालाही झाला. आम्हाला जरा जास्त झाला तुमच्यापेक्षा. असो, त्याच्याकडे मला जायचं नाही. परंतु 99 सालापासून आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त 21 नगरसेवकांपर्यंत पोहोचलेलो आहे. सापडे साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते. कायम वर खाली होत राहिलेलं आहे. महेश कोटे साहेब सुद्धा आपल्या भाषणात सविस्तरपणाने बोलले. आता गांभीर्याने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी जे पवार साहेबांना, विजयदादांना जे सगळे कार्यकर्ते मानतात, यांनी थोडं सिरियसली घेतलं पाहिजे की 1970 सालापासून आदरणीय पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळेसपासून ती दोघं एकत्र काम करतायत आणि या जिल्ह्याच्या समाजकारण असेल, राजकारण असेल, विकासाची गोष्टी असतील, एकत्रितरित्या त्या दोघांनी निर्णय घेतले आणि शहरातल्या लोकांनी सुद्धा या दोघांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलेला आहे. आता पवार साहेब 84 वर्षाचे झाले, विजयदादा 81 वर्षाचे झाले. ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला त्यांनी आता आपले मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत आणि या वयात किमान एक आमदार सोलापूर शहरातून या दोघांना भेट दिला पाहिजे. आणि मला खात्री आहे यावेळेस वातावरण वेगळं आहे. म्हणजे लोकसभेपासून जनतेनं ठरवलंय आता पुढाऱ्यांचं लय ऐकायचं नाही. मेन लोकांचं ऐकायचं जे महाराष्ट्राचं भलं करू शकते ते. आणि पवार साहेबांचं ऐकायचं हे महाराष्ट्राने धोरण ठरवलेलं आहे, सर्वसामान्य मतदारांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं आपण जे स्टेजवर नेहमी बसतो त्यांनी कसं वागायचं आता हे ठरवलं पाहिजे. नाहीतर उद्या हे कोण आपल्या मागे राहणार नाही, तर आपणच फक्त स्टेजवर बसत राहू. एकदा काहीतरी पक्का निर्णय सगळ्यांनी केला पाहिजे. सगळे मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत आणि जे जे काही लाभ घेतले एवढ्या वर्षात आपण पवार साहेबांकडून, विजयदादांकडून, त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली. एकदा तरी आपण दाखवू आणि मला खात्री आहे यावेळेस ते चित्र सोलापूर शहरात दिसायला लागलेलं आहे. अमोलदादांना मला आवर्जून सांगायचं आहे की शहराच्या राजकारणाच्या बाबतीत सोलापूर शहर आमचं वेगळं होतं. एकेकाळी इंडस्ट्रीचं शहर, मुंबईनंतर सगळ्यात जास्त मिल्स कुठं असतील तर सोलापूर शहरामध्ये होत्या. आज सुद्धा सोलापूर शहर तसंच आहे. परंतु एक चित्र बाहेर असं विचित्रपणाने सोलापूर शहराच्या बाबतीत रंगवलं जात आहे. मला दुःख वाटतं. 1990 पासून आज 2024 आहे. 90च्या आधीचा जर काळ काढला सोलापूर शहराचा तर इथं भारतात जेवढे जाती धर्म आढळतात तेवढे जाती धर्म सोलापूर शहरामध्ये आहेत. आमच्या सगळी एकोप्याने राहत होती. परंतु 90 सालानंतर आज 24 पर्यंत एवढं विष पेरलं गेलेलं आहे. इथं इंडस्ट्री स्वातंत्र्य काळापासून, चांगल्या शिक्षण संस्था स्वातंत्र्य काळापासून, म्हणजे बौद्धिक विचार सुद्धा या सोलापूर जिल्ह्याने चांगले साहित्यिक दिलेले,
चांगले ऍक्टर्स दिलेले आहेत, चांगले इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा सोलापूर शहरामध्ये आहेत आमच्या. आता तुम्हीच सांगा, इथं बसलेले मी थोडक्यात विचारतो प्रश्न स्टेजवर बसलेले, आपल्याकडे चांगल्या इंडस्ट्री कोणाकोणाच्या आहेत? यतीन शाह साहेबांचे, ठाकरे साहेबांचे. हे जर कधी आपल्याकडे पाहुणा आला, कुठले बाहेरचं शिष्टमंडळ आलं, पुढारी असो किंवा सोलापूर शहरातला सर्वसामान्य माणूस असो, आपण आपल्या उद्योगाचं कधी कौतुक केलंय का? आपण आल्यावर म्हणतो आमच्या मिल बंद पडल्या, हेच नाही झालं, तेच नाही झालं, नचा पाडा असतो. तर ठणकावून सांगतो का? कॅम्पशाफ्ट यतीन शाह, आमची सोलापूर शहर हे जगाला पुरवतं, हे कधी आपण ठणकावून छाती ठोकपणाने कधी सांगितलं का? आपल्या इथं जी चादर सगळ्या देशभर जाते, त्याची आकडेवारी कधी आपण ठणकावून सांगितली का? कधी सांगत नाही. ही मेंटॅलिटी सगळ्यांनी बदलली पाहिजे आणि पहिल्यांदा वर बसणाऱ्या पुढाऱ्यांनी बदलली पाहिजे सगळ्यांनी. आपण जेव्हा आपल्या शहराचं मार्केटिंग चालू करू, आपोआप उद्योगधंदे यायला सुरू होतील आणि आपल्या शहराचा ज्या दिवशी आपण एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर उतरू, सोलापूरची सर्व जाती धर्माची एकात्मता जेव्हा टिकवायला सगळीजण रस्त्यावर उतरू, तेव्हाच आपलं शहर पुढे जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो पुरोगामी विचारसरणीचा विचार गेले 50-60 वर्ष आपल्या राज्याला दिला, शहराला दिला, जिल्ह्याला दिला, तो तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. माझी शहर अध्यक्षांना विनंती आहे, स्टेजवर बसलेल्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, पुढच्या वेळेसपासून सभागृहात कार्यक्रम घेऊ नका, बिलकुल घेऊ नका. जिथं जिथं आपले स्ट्रॉंग एरिया आहेत तिथलं कुठलं मोठं मैदान असेल, मोठी गल्ली असेल, मोठा चौक असेल, तिथं कार्यक्रम घ्या. म्हणजे जे पवार साहेब, अमोल कोल्हे साहेबांसारखे जे विचारवंत पाठवते ते सर्वसामान्य माणसाच्या कानापर्यंत घराघरात जाऊ द्या ते विचार, तर पक्ष वाढणार आहे आपला. नाहीतर आपण एवढी जणच येणार, बूथ अध्यक्ष येणार, जे कुठले कुठले कमिटीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी झाले तेवढेच येणार, तेवढेच ऐकणार आणि जाणार. कसा पक्ष वाढायचा आपला? त्यामुळे बदला. इथं आवाज सुद्धा आमचा क्लिअर ऐकू येत नाही, एवढा आवाज घुमतोय. बदला, थोडं थोडं कामाची स्टाईल बदलली पाहिजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण बदलचाल. आता कोटे साहेब आपल्याबरोबर आलेत, पवार साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. नक्कीच मोठा आकडा आपला येणाऱ्या नगरपालिका इलेक्शन मध्ये असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या काम केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे आता त्या विचारसरणीला सगळीजणच येऊन पोचलीत. जे जे काय पाय वडणारी मंडळी होती ती आता आपल्या सगळ्यांपासून लांब आहेत, ते लांबच राहू द्या. जसं महबूबबाई मगाशी म्हणले, ते काही परत कोण घ्यायची नाहीत आपल्याला. पवार साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना आता 2 महिने राहिलेत. 2 महिन्यात रात्रंदिवस पळायचं आहे. आणि या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे 11च्या 11 आमदार कसे येतील, मग ते आदरणीय पवार साहेब, आदरणीय विजयदादा आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये जयंत पाटील साहेब, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आपल्याला जास्तीत जास्त आमदार कसे आणता येतील आणि आपलं सरकार कसं आणता येईल आणि इथं इंडस्ट्री आणण्याच्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल. मागं मी ऐकलं होतं, मी भाजपमध्ये गेलो होतो, महेश कोटे साहेबांनी पवार साहेबांच्या मागं लागून IT इंडस्ट्री आणण्याचा एक प्रयत्न केला होता. मला वाटतं त्याचं भूमिपूजनही झालं होतं. बरोबर ना कोटे साहेब? IT इंडस्ट्री आणायचं चाललं होतं. नाही, अजून पुढचं सांगतो. लोकसभेत आता आम्ही सगळे बसलो होतो आणि लोकसभेत IT इंडस्ट्रीवर एक विषय चर्चेला आला होता. मी शांतपणाने तो ऐकून घेतला. सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे की IT इंडस्ट्री उभा करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच पैसे देते. तर मी ती सगळी माहिती काढतो, तुमच्याकडे देतो. परिणितीताई आहेत, अमोलदादा आहेत, आम्ही आहेत, महाविकास आघाडीचे सगळे जे काही आम्ही खासदार आहे, नक्कीच जे काय आणायचं आहे ते आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. मागे दादा जेव्हा पालकमंत्री होते, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आणलं, त्याचा सुद्धा मी अभ्यास चालू केलाय. कारण का
परवा मी दिल्लीमध्ये बसलो होतो आणि स्कीम्सची माहिती घेत होतो, तर अख्ख्या पश्चिम भारतामध्ये त्या स्कीमचा कुणीच फायदा घेतलेला नाही. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजला त्याच्याबरोबरीनं हॉस्टेल आणि एक हॉटेल उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र सरकार साधारण 200 कोटी रुपये देते त्याला. तर ते प्रणिताईंच्या कानावर घालणार आहे आणि आपल्या जिल्ह्यात, ते आपल्या शहरात जिथं मोठी जागा आहे तिथं कसं ते होईल ते सुद्धा प्रयत्न आम्ही करू. एवढी या ठिकाणी मी तुम्हाला नाही. काय झालंय, आतापर्यंत आम्ही सगळ्या पुढेच गेलोय आणि सगळे मागच राहिलोय. आता तुम्हाला सगळ्यांना पुढे ढकलायचं आहे आणि आम्ही मागं राहणार आहे. कारण का मी जवळून बघितलंय. मी मोठे दादांबरोबर यायचो पालकमंत्री असताना, अकलूजचा सरपंच, मग सभापती, मग झेडपी सदस्य यायचो, बघायचो कोण कसं येतंय, कोण कसं माहिती सांगतंय दादांना, शहरातली काय होतंय काय नाही बघितले, लय जवळून बघितलंय मी. त्यामुळे कोणाच्या अंगात किती खोड्या आहेत आणि गोमाई मला चांगलं माहित आहे. आणि मी आता पवार साहेबांनी पण कामाची पद्धत बदललेली आहे. सगळे आमचे तरुण खासदार तरुण पिढी घेतलेली आहे आणि साहेब आता डायरेक्ट रिपोर्टिंग घेत आहेत आमच्याकडून. त्यामुळं आम्ही सुद्धा जे खरं आहे तेच सांगतोय साहेबांना जाऊन. त्यामुळं लोकसभेचा रिझल्ट तुम्हाला दिसला, 10 पैकी 8 आले, तसंच विधानसभेला होणार आहे. त्यामुळं आता आपण सगळ्यांनी जोरात कामाला लागायचं आहे, एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी पुढे राहायचंय. आम्ही आमची सगळ्यांची ताकद तुमच्या मागे उभे करू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.